आमच्यात काय असं कधी नाश्त्याचा बेत असा नसतोच, कारण की काय होतं ह्यांची फर्स्ट शिफ्ट नाईट शिफ्ट सेकंड अशी राहते. मग त्यामुळं काय नाश्ता वगैरे असं काय नाही करतच मी, कारण काय होतं दिवाळी सकाळी जातो स्कूलला आणि मग तो सकाळी काहीतरी चहासोबत किंवा दुधासोबत खाऊन जातो आणि टिफिन घेऊन जातो. तर ह्यांचं तर काही नसतं, आले नाईट करून तरी जेवतात किंवा सकाळी फर्स्ट शिफ्टला जाताना तर लवकर जातात आणि काही सेकंड असले की मग उशिरा झोपल्यावर सकाळी उशिरा उठतात, असं होतं सगळं. तर इथं मी दिव्याशला त्यांनी पिझ्झा मागवला होता, ते दिव्याशनं खाल्ला मस्तमध्ये. आणि इथं काय झालं, त्याला अभ्यास करायचं कारण टेस्ट चालू होती त्याची. तर त्याला मी बोलवते की नाही तू आता अभ्यासच कर, तर नाही बोलला. मी पहिल्यांदा मला लुडो खेळायचं आहे, माझ्यासोबत लुडो खेळ. मग त्याच्यासोबत लुडो खेळत बसले तर ते बारकं काहीच खेळू देत नव्हतं आणि तो कधी खेळू पण देणार नाही, ते असं त्याचं काम चालू असतं. आणि मग तिथून मग लुडो वगैरे थोडा खेळला आणि मग त्याला म्हटलं की आता जरा थोडासा अभ्यास कर, कारण काय 2 पेपर राहिले होते, EVSचा दुसऱ्या दिवशी पेपर होता आणि इंग्लिशचा राहिला होता. तर म्हटलं थोडंसं रिव्हिजन कर, कारण आधीच मी त्याच्याकडून सगळं करून घेतलं होतं, त्यामुळे त्याला काय मग जास्त म्हणजे असं लोड पडायचा प्रश्नच नव्हता. कारण आधी करून घेतलं ना मुलांकडून की बरं पडतं, कारण की एक्झामच्या वेळेस मी फक्त थोडंसं रिव्हिजन घेतलं की मग एवढा काय लोड पण नाही पडत. आणि मग त्याचा मी थोडासा अभ्यास वगैरे घेतला. आणि त्याचं काय होतं, हिंदीचं थोडं त्याला अवघड होतं आणि गुजरातीचा काही विषयच नाही. गुजराती त्याला जमल तसं मी म्हणते आपलं करत राहा, कारण काय होतं शेवटी आपली भाषा ती आपली भाषा, आणि तरी बऱ्यापैकी जमते त्याला गुजराती आता, त्यामुळे एवढं काही नाही. आणि हिंदीचं काय होतं, त्याचं काना मात्रा हे याच्यात थोडी गडबड करतोय, बाकी सगळ्या सब्जेक्टमध्ये चांगले म्हणजे मार्क्स पडतात त्याला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.